ह्याला मन व्यवस्थित पुसून घ्यायचं सुक्या कपड्याने अशा प्रकारे. आला आपल्या जाग्यावर फिश टँक. मग आपण पाणी ओतूया. टँक भरायचं ना आपल्याला. काल उद्या सकाळी भरून ठेवलेलं पाणी, ते 7-8 तास झालेले. मग त्यातलं क्लोरीन खाली बसून जाईल ना म्हणून. हे आमचं फिशचं जेवण आहे. ह्याच्यात बघा सुकलेले गांडूळ आहेत. खत बोलते ना आपण, सुकलेले गांडूळ आहेत त्याच्यामध्ये. उधर लिखा भी है वॉर्म करके, रेड वॉर्म्स. एकदा तो म्हणजे शी ना गंदा वास कर मला आता सुका गांडूळ शी 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 क्या कलरफुल दगड आपली धुवून आणलेली आहे. ते आपण त्या पाण्यात पसरून घ्यायची व्यवस्थित थोडं थोडं करून. अशा प्रकारे पूर्ण सगळ्या जागी पसरून घेऊया. आणि थोडं पाणी ॲड केलेलं आहे. अजून काही क्लोरीन वगैरे असेल ह्याच्यामध्ये तर ते रिमूव्ह करण्यासाठी ना ही असं बॉटल भेटते, ते त्यातलं आपण ते लिक्विड त्याच्यात टाकून द्यायचं. अशी 2 झाकणी टाकलेली. हे क्लोरीन रिमूव्ह करण्यासाठी पाण्यातलं. फिश पाण्यात सोडले गेलेले आहेत. हे बघा आमचे फिश पाण्यात. हे बघा दोघंही पाण्यात सोडले आम्ही. आता पाईप लावून घेऊया आपण. ऑक्सिजनसाठी पाईप लावतो आपण. असं त्याला अटॅच करायचं. अशा प्रकारे अटॅच करून हे पाण्यात ठेवून द्यायचं असं. ठीक आहे. हे त्या पाईपचं मोटर आहे ऑक्सिजनचं. हे तुम्ही पाहू शकता. मोटर चालू केल्यावर तिथलं ऑक्सिजन बाहेर पडतं. आणि आपले फिश बघा ते छोटेसे 2च आहेत. ते आता आपल्या जागेवर आलेले आहेत. अशा प्रकारे आमचं हे फिश टँक क्लीन झालेलं आहे. धन्यवाद.